नागपुर से एक बार फिर साइबर ठगी का मामला सामने आया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार रामदासपेट निवासी वृद्ध हेमंत करकरे उम्र 80 वर्ष को एक कॉल आया। कॉल करने वाले ने खुद को संदीप राव नाम का पुलिस अधिकारी बताया। अपराधी ने करकरे को धमकाया कि उनका नाम मनी लॉन्ड्रिंग के एक गंभीर मामले में है और उनके खाते से आतंकवादियों को धन भेजा गया है। आरोपियों ने फर्जी दस्तावेज भेजे और वीडियो कॉल पर उन्हें डिजिटल अरेस्ट किए जाने का झांसा दिया। गिरफ्तारी से बचने और फंड वेरिफिकेशन के बहाने करकरे से अलग अलग खातों में 1,51,00,000 रुपए ट्रांसफर करवा लिए गए। ठगी का एहसास होने पर वृद्ध ने साइबर पुलिस में शिकायत दर्ज कराई है। पुलिस ने धोखाधड़ी और आईटी एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया है। आगे की जांच शुरू कर दी गई है। आमच्याकडे 80 वर्षाचे एक बुजुर्ग त्यांची पत्नी हे झारखंड येथे त्यांची शेती वगैरे आहे, तिकडे ते राहतात आणि त्यांचं नागपूरमध्ये बर्डी येथे सुद्धा घर आहे, ते एकत्र कुटुंब पद्धती राहतात आणि ते सगळ्यात सिनियर असल्याने बऱ्यापैकी व्यवहार त्यांच्याकडेच असायचे। आणि ज्यावेळी ते झारखंडमध्ये होते त्यावेळी त्यांना एक कॉल आला व्हॉट्सअपवर की असं असं तुमचं जे आधार बँक अकाउंट आहे, तुमच्या मोबाईलला लिंक आहे, तुमच्या आधारला लिंक आहे, त्या अकाउंटवर बऱ्याच प्रमाणात ट्रान्झॅक्शन होत आहेत आणि ते सर्व पैसे जे आहेत अँटी नार्कोटिक्स ड्रग आणि इतर हे मानवी देह व्यापाराच्यातले असून त्याबाबतचे तपास असून त्यामध्ये केस दाखल झाले असून आपल्याला पकडण्यासाठी पकड वॉरंट काढण्यात आलेले आहे आणि आम्ही आपल्याला अरेस्ट करत आहोत। आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारे खोटी सह्या असलेले, कोर्टाचे खोट्या सह्या असलेले किंवा बँकांचे खोटे सह्या असलेले असे RBIचं असे पत्र पाठवण्यात आले आणि त्यांना डिजिटल अरेस्ट आम्ही तुम्हाला करत आहोत अशा प्रकारे सांगून तुमच्याकडे जी रक्कम आहे ती रक्कम RBIच्या वेगवेगळ्या खात्यात भरा, ती सुरक्षित राहील, तुमची चौकशी संपल्यानंतर तुम्हाला ते परत करण्यास येईल असे वगैरे वारंवार व्हॉट्सअपद्वारे कॉल करून, व्हिडिओ कॉल करून त्यांना सांगून त्यांच्याकडून 1.5 करोड रुपये, 1,50,00,000 रुपये त्यांच्याकडून विविध बँक अकाउंटवर 8 ट्रान्झॅक्शनमध्ये भरून घेण्यात आले। आणि त्यांनी ज्यावेळेला त्यांना आणि पैसे भरण्यासाठी सांगण्यात आले त्यावेळी त्यांनी त्यांचा मुलगा यांच्याकडे पैसे मागितले। मुलग्याला शंका आल्यानंतर काय आहे तर मुलग्याला सर्व हकीकत सांगितल्यानंतर ते तात्काळ आमच्याकडे सायबर पोलिसवर आले आणि त्यानंतर आम्ही सदरची कंप्लेंट तात्काळ नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर घेऊन सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन त्या तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला आणि सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त माननीय रवींद्र सिंगल सर, माननीय जॉईंट CP सर, माननीय क्राईम सर आणि आमचे DCP मताली सर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ सुरू करून विविध बँकांना पत्रव्यवहार करून आम्ही 25 लाख रुपये त्यामध्ये फ्रीज करण्यास आम्हाला यश आलेलं आहे। आता उर्वरित बँका जे पैसे आहेत त्याचा तपास आम्ही करत आहोत आणि ज्या अकाउंटवर पैसे गेले ते आणि जे कॉल करत होते असे आरोपींचा आम्ही शोध घेऊन तांत्रिक तपासाद्वारे घेत आहोत। मला आपल्या मार्फतीने हेच आवाहन करायचं आहे, डिजिटल अरेस्ट ही संकल्पना कोणत्याही प्रकारे नाही। आपण अशा प्रकारे जर काय आपल्याला कॉलिंग आली किंवा व्हिडिओ कॉल आले तर आपण त्याला न घाबरता उत्तर द्या किंवा त्याला एंटरटेन करू नका। आणि अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे जर सांगितलं तर कोणत्याही बँकेत पैसे आपण पाठवू नका। आणि जर आपल्यासोबत असं धोकाधडीचा प्रकार झाला तर 1930 किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्यावर कॉल करून आपण तक्रार नोंद करू शकतो।